इकडे अजित पवारांच्या मृत्यूमागे घातपात होता का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात रंगली आहे। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी अजित पवारांना भाजपपासून वेगळं व्हायचं होतं असा मोठा आरोप केला। या आरोपांनंतर उठलेलं राजकीय आरोपांचं वादळ पाहूया। अजित पवारांचा अपघात की घातपात? अजित पवारांना भाजपपासून वेगळं व्हायचं होतं। Social network that somebody from other party they gave a statement that Ajit Pawar is willing to leave the BJP. ममता बॅनर्जींच्या दाव्यानंतर राजकीय वादळ। अचानक बिघाड झाला का? विमानतळावरती काही यंत्रणेची काही त्रुटी होत्या का? याची चौकशी डीजीसी जांच होनी चाहिए, ममता ने कहा। देखिए, जांच तो होना चाहिए क्योंकि ऐसा एक्सीडेंट हुआ है जो अननेचुरल है। राजकारणाची वेळ नाही, फडणवीसांचा पलटवार। कि किसी के मौत पर भी इस प्रकार की गंदी और ओछी राजनीति की जाती है, मुझे बहुत दुख है। अजित पवार यांचा अपघात नेमका कशाने झाला याबाबत सध्या तपास सुरू आहे। विमानात तांत्रिक बिघाड होता की हवामानाचा अंदाज चुकल्याने घात झाला, या सर्व कारणांचा सखोल तपास केला जाईलच। शिवाय ब्लॅक बॉक्स हाती आल्यानंतर अपघाताचं नेमकं कारण समोर येईल। मात्र तुर्तास अजित पवारांच्या अपघातानं राजकीय वर्तुळात संशयाचं वादळ उठलंय। दादांचा विमान अपघात झाला की हा घातपात होता, यावरून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अजित पवारांच्या मृत्यू प्रकरणी सर्वात आधी संशय व्यक्त केला। अजित पवारांना भाजपपासून वेगळं व्हायचं होतं असा दावा बॅनर्जींनी केलाय। Deputy Chief Minister, he died today morning in a plane crash. I'm really shocked to see the news. There is no safety and security of the people of this country. Even the political leaders, I do not know what is the fate of the opposition political parties, but he was very much with the ruling party. But before few days ago, I came to know that from social network that somebody from other party they gave a statement that Ajit Pawar is willing to leave the BJP. And now what happened today? I need proper investigation. विशेष म्हणजे ममता बॅनर्जींच्या या संशयाला खुद्द भाजप नेत्यांनीही बळ दिलंय। ममता बॅनर्जींनी उपस्थित केलेल्या संशयाची खात्री करण्यासाठी चौकशी व्हावी अशी मागणी सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे। एक ज्येष्ठ राजकारणी आणि सुशिक्षित अनुभवी नेत्या ममता बॅनर्जी यांनी एक समर्पक प्रश्न उपस्थित केलाय। त्यामुळे पंतप्रधानांनी विमान अपघाताची तांत्रिक कारणं शोधण्यासाठी केंद्र सरकारच्या विमान तज्ज्ञांची समिती स्थापन करावी, ज्यामुळे अजित पवार यांच्या मृत्यूचं नेमकं कारण समोर येईल असं सुब्रमण्यम स्वामी म्हणतात। दरम्यान ममता बॅनर्जींच्या आरोपांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। अजितदादांसोबत झालेली ही घटना केवळ अपघात आहे, यात कोणताही कट किंवा घातपात शोधण्याची गरज नसल्याचं फडणवीसांनी ठामपणे सांगितलं। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ही वेळ अजित पवारांच्या कुटुंबाला आधार देण्याची आहे असं म्हटलंय। देखिए, बहुत दुख की बात है। स्वयं वरिष्ठ नेता शरद पवार जी ने बहुत स्पष्ट रूप से कहा है कि एक हादसा हुआ है, हादसे में दुखद इस प्रकार से मौत हुई है और इस पर राजनीति न की जाए। लेकिन मुझे इस बात का बहुत दुख है कि आज हम लोग किस कगार पर खड़े हैं कि किसी के मौत पर भी इस प्रकार की गंदी और ओछी राजनीति की जाती है। मुझे बहुत दुख है कि ममता दीदी जिस प्रकार से राजनीति में नीचे के स्तर पर जा रही है, ये अपने आप में बहुत ही दुखदायी है, बहुत ही गलत है। खरं म्हणजे हे आरोप करण्याची आता ही वेळ नाही आहे, राजकारण करण्याची वेळ नाही आहे। यामध्ये या राज्यातले उपमुख्यमंत्री अपघातात त्यांचा मृत्यू झालेला आहे, दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। आणि अशा वेळेस संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात दुःखामध्ये बुडून गेलेला आहे। आणि अशा वेळेस राजकारण करणं हे अतिशय दुर्दैवी आहे।
आणि म्हणून मी एवढंच सांगू इच्छितो की मगाशी शरद पवार साहेबांनी देखील या बाबतीमध्ये स्वतः स्टेटमेंट केलेलं आहे. अजित पवारांच्या विमान अपघाताला संशयाचं बळ मिळण्याचं मोठं कारण सांगितलं जात आहे. पालिका निवडणुकांमध्ये अजित पवारांनी भाजपवर कथित सिंचन घोटाळ्याचा बॉम्ब फोडला होता. अजित पवारांनी या घोटाळ्याचे पुरावे असल्याचंही सांगितलं होतं. महाराष्ट्र कृष्णापुरे महामंडळ माझ्याकडे दिलेलं होतं. त्यावेळेस तुम्हाला आठवत असेल 5च जिल्हे आणि थोडासा धाराशिवचा भाग आणि थोडासा बीडचा भाग ते त्या महामंडळात येत होतं. त्याच्यामध्ये तुम्हाला अजूनही मी रेकॉर्ड दाखवीन, फाईल काही केलेलं नाही. त्यात पुरंदर उपसा सिंचन योजना ही 330 कोटी रुपयाची झालेली होती. मी आल्यावर ती रद्द केली. पुन्हा त्याच्याबद्दल काही अधिकाऱ्यांनी सांगितलं दादा ह्याच्यात गडबड आहे आणि मी त्याचा पुन्हा नवीन एस्टिमेट करायला सांगितलं. पत्रकार मित्रांनो 220 कोटी झालं. 220, 330 आणि 220. मी नंतर अधिकाऱ्याला विचारलं अरे 110 कोटी रुपये कसे काय वाढले. ते म्हणले आम्हाला सांगण्यात आलं की आम्हाला पार्टी फंड पाहिजे म्हणून त्याच्यात 100 कोटी वाढवण्यात आले आणि मग हे 100 कोटी वाढवत आहेत म्हणून त्या रिटायर झालेल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आमच्याही लोकांनी 10 कोटी वाढवले. नेमका हाच आरोप अजित पवारांसाठी घातक ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात केली जाते. दरम्यान विरोधकांच्या गंभीर आरोपांनी या प्रकरणाला वेगळं वळण येऊ शकतं. मात्र शरद पवारांनी वेळीच या प्रकरणात हस्तक्षेप केला. पुतण्या गेल्याचं दुःख उराशी असतानाही पवारांनी वेळीच माध्यमांसमोर येत घातपाताचे तर्क फेटाळले. नेण्याची शक्ती ज्यांच्यात आहे अशा व्यक्तीला महाराष्ट्र मोकळा. हे काही नुकसान झालं ते भरून निघणार नाही. पण सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. मी आज मीडियासमोर येणार नसतो, परंतु काही विरोध करतात. हा अपघात याच्यामागे काहीतरी राजकारण आहे अशा प्रकारची भूमिका कलकत्त्यावरून मांडली गेली. याच्यात राजकारण नाही. हा निवड अपघात आहे. त्याच्या यातना महाराष्ट्राला आम्हा सगळ्यांना सतत उभा करून इथं राजकारण आणू नये एवढं सांगायचं. शरद पवारांनी घातपाताच्या चर्चांना पूर्णविराम लावण्याचं आवाहन केलं. मात्र विरोधकांनी अपघाताच्या चौकशीची मागणी कायम ठेवली आहे. काल स्वतः आदरणीय शरद पवार साहेबांनी त्या संदर्भात खुलासा केला. हा एक अपघात आहे. हा चौकशी आता कसली व्हायला पाहिजे तर काही तांत्रिक चुका झाल्यात का, विमानामध्ये काही अचानक बिघाड झाला का, विमानतळावरती काही यंत्रणेची काही त्रुटी होत्या का, याची चौकशी DGC बरं का, डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन यांच्या माध्यमातून होत असते. जज के थ्रू जांच होनी चाहिए ममता ने कहा. देखिए जांच तो होना चाहिए क्योंकि ऐसा एक्सीडेंट हुआ है जो अननेचुरल है. तो भाई एयर सेफ्टी को लेकर बहुत कंसर्न है, आप सब लोग जाते रहते हैं. अब क्या है मोर और लेस सभी लीडर्स बोलिए या अर्जेंट काम के लिए सभी लोग जाते हैं. विमान अपघाताची चौकशी होणं गरजेचं आहे. मात्र या चौकशीच्या आडून आरोप प्रत्यारोपांची चिखलफेक होणार नाही
याची काळजी घेणंही आवश्यक आहे. महाराष्ट्रानं एक कणखर आवाज गमावलाय. त्यामुळे या लोकनेत्याच्या मृत्यूचं गूढ उलगडणार का, याकडे सगळ्यांचेच डोळे लागलेत. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.